डॉक्टर शिवाजीराव जोळकर सर. या परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज ज्यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत, असे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मोठे लेखक अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शुभप्रसंगी मंचावर महाराष्ट्रातील थोर विचारवंत मार्गदर्शक उपस्थित आहेत. तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर यांचं मौलिक अध्यक्षी समारोपी मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पुणे विद्यापीठाच्या 11 कमिट्यावर उपस्थित असलेले एक द्रष्टे प्राचार्य म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे सर, एक झुंजार नेता आणि आरटीच्या निर्मितीमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, असे माझे परममित्र आदरणीय मारुती वाडेकर साहेब. निष्ठेनं सेवा केल्याच्या नंतर मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला एकत्र करून स्वतंत्र आरक्षण आणि आरटीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणारे माननीय बाबूरावजी मुखेडकर साहेब, माननीय SS धुपे साहेब, ॲडव्होकेट राम चव्हाण साहेब, माझे तरुण मित्र आणि महाराष्ट्रातील एक द्रष्टे प्रकाशक माननीय दीपक चांदणे साहेब, ज्यांच्या प्रयत्नामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील प्रत्येक गावात प्रबोधनाचे पर्व चालू ठेवलेले प्राध्यापक पंडितराव सूर्यवंशी सर, ज्यांनी 2 पुस्तके मातंग समाज आणि आरक्षण यावर लेखन करून सर्वांच्या चळवळीला प्रेरणा देण्याचे काम करणारे केशव शेकापूरकर साहेब, आयुष्यभर राष्ट्रसेवा दल आणि प्रबोधनात्मक चळवळीत काम करणारे पांडुरंगजी देडे, एक द्रष्टा संपादक म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्षपद गेले 10 वर्ष सतत सांभाळणारे अशोकराव देडे, या आरक्षणासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण आरक्षण मिळेपर्यंत मी आमरण उपोषण करणार म्हणून लातूरच्या कलेक्टर कचेरी समोर उपोषणाचा केवळ संकल्प नाही, उपोषणाची पूर्ती आणि प्रश्नपूर्ती अशी दुहेरी भूमिका घेऊन काम करणारे आमचे अंगदराव वाघमारे, नव्याने संपादक विभागामध्ये रुजू झालेले एक धाडसी आणि शोध पत्रकारितेमध्ये ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले असे पुरुषोत्तम भांगे, तुमच्या माझ्यामध्ये उपस्थित असलेले आणि गेल्या 40 वर्ष चळवळीमध्ये एक द्रष्टेपणानं काम करणारे आमचे जी गायकवाड साहेब आणि सर्व बंधू भगिनींनो, ज्यांची नावं राहिले, डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे हे कमी बोलतात, परंतु उदगीर आणि जळकोट तालुक्यात पंडितराव सूर्यवंशी सराबरोबर खांद्याला खांदा लावून अत्यंत निष्ठेनं या
समाज उद्धाराच्या चळवळीसाठी काम करणारे डॉक्टर सुशील प्रकाश चिमुरे सर, मंचावर उपस्थित असलेले सर्व, समोर उपस्थित असलेले सर्व विचारवंत, आमच्या आदरणीय ताई, आणि ज्यांना राज्यस्तरावरचं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक निबंध लेखन स्पर्धा घेतलेली होती. खूप अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिकचे निबंध आले. त्यातले काही निवडक निबंध एक 5 लोकांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देत आहोत. आणि दुसरे आमचे ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय तोंडारकर सर उपस्थित झालेले, या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक प्राचार्य आदरणीय माधवरावजी गादेकर सर, आणि समोर श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले के मुखेडकर साहेब. ह्या राम लक्ष्मणाच्या जोडीमुळेच आम्ही लातूरमध्ये शांतपणे काम करू शकलो. अशा दोघांचेही मी सभागृहाला विनंती करेन, या दोघांच्या नावाने एकदा आपण टाळ्या वाजवा, म्हणजे मला पुढे बोलायला बळ मिळेल. मित्रहो, कार्यक्रम हा चिंतनशील कार्यक्रम आहे आजचा. मी सगळ्यांना असे हात जोडून विनंती करणार आहे की 4-5 निवडक जे मार्गदर्शनपर विवेचन होणार आहे, त्यामध्ये आरटीच्या संदर्भात अण्णाभाऊच्या कादंबरीचा नायक फकीरा ज्या पद्धतीने त्या काळात लढला, तशा पद्धतीनं मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून ते 7व्या मजल्यापर्यंत काखेत सतत फाईल घेऊन लढणारे आमचे मारुती वाडेकर लातूरकरांच्या विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित झालेले आहेत. मी मारुतीराव तुमचे विशेष आभार यासाठी मानतो की तुमच्यासारख्या आणि तुमच्या फळीमुळे हे जे 2 यश मिळाले 1 ऑगस्ट 2024 साली, हे केवळ आणि केवळ तुमच्या प्रयत्नामुळेच मिळालेलं आहे. म्हणून समाज तुमचा कायम ऋणी राहील. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. तुम्ही रात्रीचा दिवस करून पायपीट करून आज आपल्यात उपस्थित नाहीत, परंतु डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर हे कायम तुमच्यासोबत आहेत. आणि तुमच्या टीमनं जे यश मिळवून दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे तरतूद केलेली आहे, त्या तरतुदीची अंमलबजावणी का होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यासह सगळ्यांना प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य तुमच्यामध्ये आलं. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे मी. म्हणून मला खूप आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजन आहे ते 2 उद्देश. पहिला उद्देश, तुम्ही द्रष्टया माणसांनी आरटी स्थापन केली आणि आयोगाची निर्मिती करून घेतली. हे 2 ऐतिहासिक कामं फार महत्त्वाचे आहेत, समाजाच्या दृष्टीने दूरगामी समाजावर परिणाम करणारे. आणि या 2 गोष्टीमुळेच आज आपण सगळेजण इथं जमलेले आहोत. मारुतीरावांचं तपशीलवार मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. आरटीची निर्मिती झाली, परंतु पुढील वाटचाल करताना अत्यंत डोळसपणाने लातूर जिल्हा महाराष्ट्रातल्या केवळ वैचारिक पातळीवरच प्रगल्भ आहे असं नाही, चळवळीच्या दृष्टीने सगळे जागरूक कार्यकर्ते आहेत. वादविवाद होत असतात, परंतु भूमिका घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी लातूर जिल्ह्यात असल्यामुळे लातूरकरांच्या वतीनं या सर्व आरक्षण निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या योद्ध्यांचा आपण शब्द वापरला पत्रिकेमध्ये. हे यश मिळवून देणारे योद्धे आहेत, शिलेदार आहेत, सेनापती आहेत आमचे.
आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर पंडितराव सूर्यवंशी सरांबरोबर 2 पैकी 1 वेळा आपल्याला आझाद मैदानावर जाण्याची संधी मिळाली. मी आजारी असल्यामुळे दुसऱ्या वेळी जाऊ शकलो नाही. परंतु तुम्ही सगळ्यांनी चळकधार पावसामध्ये सुद्धा मुंबईचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना पावसाळ्यात घाम फोडला आणि हे यश पदरात पाडून घेतलो. आज तुम्हाला मला बोलायला खूप सोपं जात आहे, परंतु खूप मोठ्या माणसांनी त्याग केला म्हणून हे झालं. सुप्रीम कोर्टाच्या SC आरक्षण वर्गवारीबाबत अतिशय जागरूकपणे विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल, चर्चा करावं लागेल, लेखन पण करावं लागेल. त्यावर केवळ या एका सत्कारामुळे लातूरकरांच्या सर्वच प्रश्न सुटले असं होणार नाही. मी मुखेडकर साहेब आणि मारुतराव वाडेकर साहेब आणि पुण्याचे आमचे दीपक चांदणे साहेब यांना विनंती करेन, या संदर्भात तुम्ही जी कमिटी आहे या कमिटीने तोंडारकर सरांना सोबत घेऊन एकत्र बसून जर परफेक्ट प्लॅनिंग झाली तरच या खेड्या गावागावात असलेल्या झाडू बांधणाऱ्या माणसाचा पोरगा उद्याच्या काळात IAS IPS होईल की नाही माहीत नाही, परंतु किमान PSI तलाठी ग्रामसेवक वर्ग 2च्या BDO तहसीलदारपर्यंत हे जाऊ शकतील. यासाठीची प्लॅनिंग अतिशय महत्त्वाची आहे. हे क ड आदरणीय आपल्यात आज नसलेले स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी एकच मागणं 8% आरक्षण हे जाईल तिथे, जाईल त्या मेळाव्यात, जाईल त्या परिषदेमध्ये आणि जिथे कुठे खाजगी कार्यक्रमासाठी गेले तरीही ते एकच घोषणा द्यायचे 8% आरक्षणाची. आज बाबासाहेब गोपले असते त्यांना खूप मोठा आनंद झाला असता. मी आयुष्यभर हातात खांद्यावर झेंडा घेऊन गावोगाव जे फिरलो तर त्याचं यश संपादन केलं माझ्या पुढच्या पिढीनी, अधिकारी वर्गांनी. मारुती वाडेकरांना ते मुंबईमध्ये कडकडून मिठी मारली असते आणि आय रे पठ्ठ्या माझा ढाण्या वाघ असे इतके ढग गडगडावे अशा पद्धतीचे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले असते. पण आज साहेब आपल्यात नाहीत. माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्या सभागृहाला, आपण सगळे विचार करणारे आहोत. मी फक्त 6 मुद्दे मांडणार आहे, पण 6 मुद्द्याचा आपण घरी गेल्याच्या नंतर पाहुण्याला फोन करताना, फोन आल्याच्या नंतर, लेख लिहिल्यानंतर, लेख वाचन केल्यानंतर या मुद्द्यांचा विचार करा. आपल्या आमदार आणि खासदारांना, सत्ताधाऱ्यांना, कोणत्याही पक्षाचा असो, सत्ताधाऱ्यांना न्यायिक आयोग निर्मितीसाठी आपण जर भाग पाडलो तर या समाजाच्या उद्धारासाठी ही चळवळ डोळसपणे काम करत आहे असा अर्थ होऊ शकेल. म्हणून अंधारामध्ये एक मशाल सगळ्यांना प्रकाशमान करते, तशा पद्धतीने एक एक मुद्दा घेऊन आपण सगळ्यांनी चर्चेला पाहिजे आणि निष्कर्षापर्यंत आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. आयोगात उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अध्यक्ष असले पाहिजेत, असावेत. राज्यकर्त्याच्या मर्जीतला माणूस आयोगाचा अध्यक्ष असतो. एकेकाळी आदरणीय जयवंतराव आवळे साहेब हे लातूरचे खासदार होते आणि त्यांचे व्याही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले पहिले सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांना आवळे साहेबांनी आयोगाचा अध्यक्ष केलं. आयोगाचे पुढे काय झाले हे तुम्हाला माहिती. महाराष्ट्र शासनातले अत्यंत जागरूक असलेले अधिकारी तुमच्या 64 मागण्यांपैकी
6 मागण्या वगळता सर्व मागण्या वर्ग केल्या आणि सांगण्यात आलं की तुमच्या समाजाला हे सगळं दिलेलं आहे. आपण काहीच करू शकलो नाही. म्हणून हे न्यायमूर्तीचं पद समाजाच्या विकासाच्या भूमिकेला हातभार लावणार आहे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून माझी विनंती, सगळ्यांनी हा मुद्दा आपण रेटून धरू शकलो तरच मारुती वाडेकर साहेब, BT मुखेडकर साहेब आणि या सगळे जे लढवय्ये नेते आहेत त्यांना बळ मिळू शकेल अशी माझी आपल्याला विनंती आहे. आयोग निर्मितीत 59 जातीपैकी कोणत्याही जातीचा प्रतिनिधी अध्यक्ष किंवा सदस्य नसावा, अन्यथा न्याय मिळणार नाही. एकाच जातीचं झुकतं माप काढलं जाऊ शकेल आणि एकाच जातीला न्याय मिळेल. तुमच्या माझ्या मारुतीराव वाडेकरांच्या संघर्षाला काही अर्थ मिळणार नाही. म्हणून शेवटी बसलेल्या सभागृहातल्या श्रोत्यांना माझी विनंती आहे, प्रत्येक ठिकाणी पानपट्टीवर, हॉटेलमध्ये, घरी, पाहुण्याला बोलताना जिथे चर्चा होईल तिथं हाच मुद्दा रेटला पाहिजे की 59 जाती SC मध्ये आहेत, तर SC इथल्या कोण्याही जातीच्या आयोगाचा अध्यक्ष करू नका. 59 जातीच्या बाहेरचा माणूस जर केला तर सामाजिक न्याय तत्व शाहू महाराजाची जी भूमिका होती ती शाहू महाराजाची भूमिका रास्त ठरेल आणि समाजाच्या पदरात काहीतरी पडू शकेल अशी माझी आपल्याला विनंती आहे. वर्गवारीमध्ये अतिवंचितांना प्राधान्य देण्यात यावं हे दिलं जात नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि सुदैवाने अण्णाभाऊ साठे महामंडळावर आम्ही संचालक होतो, 5-6 तरुण कार्यकर्ते. महाराष्ट्राचं बजेट होतं 10 कोटी, तर 2 कोटी 20 लाख एका दिवशी लातूरच्या कार्यक्रमात आपण वाटप करू शकलो. खूप मोठी टीका झाली शिवाजी जवळगेकरांवर, अनेकांनी आरोप केले, अनेकांनी शिव्या पण दिल्या प्रेमांनी. काही नंतर भेटले मला, गळ्याला पडून म्हणाले सॉरी म्हणून. पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सगळ्यात अधिक बजेट लातूरला घेऊन गेलात. मित्रहो, काम करणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. लातूर हे कार्यकर्त्यांचं ऊर्जा केंद्र आहे. त्यामुळं कार्यकर्ता राबतो आणि राबलेला मोबदला समाजाला मिळावा म्हणून तो आग्रहानं भूमिका मांडत असेल तर ते चुकीचं नाही या मताचा मी आहे. कुणीही असो, लातूर जिल्ह्याचा प्रतिनिधी, त्या वर्गवारीमध्ये अतिवंचितांना प्राधान्य देण्यात यावं. 75 वर्षाच्या काळात एकूण SCच्या 13% आरक्षणामध्ये मातंग समाजामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत मुलाखतीच्या ठिकाणी आणि जाहिरात आल्याच्या नंतर सुद्धा काय अवस्था होते हे आपल्यातले दाढी वाढवून शिव्या देत फिरणाऱ्या पोरांचं मनोगत ऐकल्याच्या नंतर कशासाठी आपण MA पर्यंत शिकलो आहोत असा पश्चाताप होतो. हा पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून आपल्याला विनंती आहे की यात आपण लक्ष घातलं पाहिजे. महामंडळाच्या योजनाचा फायदा घेऊन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथं बसलेली सगळी द्रष्टे मंडळी आहे. मारुतीराव, मी तुमचा वारंवार यासाठी उल्लेख करतोय की तुमचा आवाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही DCMनी हे अनेक वेळा ऐकलेला आहे, त्यावर विचार केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने विनंती करत आहे की हे अन्य महामंडळाला 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी सगळ्यांना इतकं देत आहेत. पण हा इमानदार, बोलताना खूप छान बोलतात राज्यकर्ते, हा इमानदार समाज, हा न बोलणारा समाज, हा प्रामाणिक समाज, हा दल बदलणारा न बदलणारा समाज वगैरे आपलं कौतुक करतात आणि आपल्याला वाटतं मोठ्या साहेबांनी माझं नाव घेतलं, धाकट्या साहेबांनी माझी पाठ थोपटली. परंतु
यातून बार्गेनिंग करणाऱ्यांच्या सगळं पदरात पडतं. म्हणून महामंडळाकडे कर्मचाऱ्याचा पगार करण्या इतके काही वेळेला पैसा नसतो. अण्णाभाऊसाठी जयंती आहे. आपण आज रात्री मुंबईला जाणार आहात. वेळ काढून या आठवड्यात आरटी स्थापन झाली, उद्घाटन झालं आरटीचं. पण आरटीला तुम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी जसे एका फटक्यात 1000 कोटी रुपये वर्ग केले तिकडे, तसे या उपेक्षित समाजातल्या तलाठी त्या डेप्युटी कलेक्टरपर्यंत पोरगा तयार होण्याच्यासाठी आरटीचं स्वतंत्र ऑफिस, आरटीला पूर्णवेळ अधिकारी, आरटीला रजिस्ट्रार आणि आरटीच्या खात्यावर पैसा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आरटी महाराष्ट्रात काम करू शकणार नाही. बार्टीच्या अंतर्गत बार्टीच्या झाडाखाली आरटीचं रोपटं वाढू शकत नाही. माझी हात जोडून विनंती तुम्हाला, आणि हे समाजाचं घराणं तुमच्या कानावर घालावं म्हणून तुम्हाला आग्रह करून लातूरला बोलवलेलं आहे. माझं म्हणणं करळ आहे असं वाटून घेऊ नका. मी तळमळीनं बोलतोय, समाजाच्यासाठी माझी विनंती आहे. तर या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. एक मुद्दा मांडून मी थांबतो. प्रशिक्षणाचा फायदा सामाजिक पातळीवर वाढला पाहिजे, पण तो वाढत नाही, संधी मिळत नाही. बार्टीचे 100 विद्यार्थी असतात आणि 100 विद्यार्थी पुण्यातनं मुंबई मार्गे दिल्लीला यादी जेव्हा ट्रेनिंगला जाते तेव्हा मातंग समाजाचे, मांगारोड समाजाचे 2 किंवा 3 विद्यार्थी असतात, 4 विद्यार्थी असतात. 96 विद्यार्थी कोणाचे असतात? आमची विनंती आहे तुम्हाला, माझ्या घरचा कोणी पोरगा जाणार नाही, पण समोर बसलेल्याचा पुतण्या, भाऊ, मुलगा, भाचा, भाची, ज्यांच्या घरात आज एकही कर्मचारी नाही, ते सगळे मारुतीराव तुमच्यासारख्या धडपड 2 वर्ष पंडितराव आहेत, चिमुरे सर आहेत, तुम्ही धुपे साहेब आहेत, मुकेडकर साहेब आहेत, सकटे सर आज आले नाहीत, सकटे सर आहेत. तुमच्या सगळ्यांच्यामुळे हे समाजाच्या समोर आशादायी चित्र उभा राहिलेलं आहे. कालपर्यंत सूर्यप्रकाश दिसत नव्हता आम्हाला, पण आज आमच्या माथ्यावर थोडा सूर्य आलेला आहे. तो अधिक प्रकाशमान व्हावा यासाठी त्रास तुम्हाला खूप होणार आहे. लोक बोलणार आहेत, माझ्यासारखे अनेक वेळा तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतील, पण मन मोठं करा. सगळ्यांच्या वतीनं हात जोडून विनंती तुम्हाला, मन मोठं करा. तुमचा आवाज मोठा आहे. मुंबईत तुम्ही राहताय, तुमच्या शब्दाला किंमत आहे. लातूरवरनं एक दिवस येऊन आम्ही बोलू शकत नाही, आमचा प्रभाव पडू शकत नाही. पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याला अर्जावर तुमच्या सही करावीच लागेल, इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय साहेब, म्हणून विनंती करतोय. इथं बसलेल्या सगळ्या समाजात सगळ्यांना वाटतंय माझा पोरगा तलाठी तरी, ग्रामसेवक तरी, काहीतरी व्हावा, काहीतरी व्हावा. अण्णा भाऊचे संपूर्ण पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं छापली, वाटप झाली, सगळ्यांच्या घरापर्यंत गेली. काही वाचन करत आहेत, काही चिंतन करत आहेत, काही चर्चा करत आहेत. हे झालेलं आहे. पण अण्णाभाऊचं तत्वज्ञान घेऊन आपल्या हक्कासाठी लढणारी फळी वाडेकर साहेबाच्या पाठीमागे महाराष्ट्रात जी उभी राहायला पाहिजे ती अद्याप झालेली नाही. ती उभा करण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून सगळ्यांना अशी विनंती करतो मी की आपल्या हक्कासाठी आपण संघटित होऊया. आणि शेवटचा मुद्दा, वर्गवारी होईपर्यंत शासनाने एससीच्या जागा भरू नयेत, नोकर भरतीची जाहिरात काढू नये. हे वाडेकर साहेब जर झालं, अंमलबजावणी लवकर होईल. सगळे समाज सरकारवर प्रेशर आणतील. त्या एकट्या या समाजामुळे
आमच्या मुलाच्या वाट्याची जागा थांबलेली आहे असं त्यांना वाटेल, कळ लागेल आणि मग लवकर अंमलबजावणी होईल. सेक्रेटरी पातळीवरच्या बैठका होऊ शकतील आणि हे सगळं हे शिवाजी जवळगेकर करू शकणार नाही, पण हे मुखेडकर साहेब करू शकतात, ते मुंबईत आहेत. हे धुपे साहेब करू शकतात, ते मुंबईत आहेत. हे वाडीकर साहेब करू शकतात, ते मंत्रालयात आहेत. आज कोणताही डेस्क ऑफिसर मंत्रालयातला मारुती वाडेकर यांना ओळखत नाही असं नाही, असं नाही, असं नाही. इतक्या वेळा तुम्ही मंत्रालयातले सगळे दालनं तुडवलेले आहेत तुमच्या हिमतीने आणि समाजाच्या हितार्थ. म्हणून ही वर्गवारी होईपर्यंत सगळ्या जाहिरातीवर जर बॅन येऊ शकलं तर कळ लागेल आणि मग तुम्ही रात्रीचा दिवस करून रात्रभर प्रवास करून जे लातूरला आलेले आहात आज त्याला कुठेतरी यश मिळेल आणि मराठवाड्यातून या क्रांतीची सुरुवात होईल असा माझा भाबड्या आशावाद असेल. माझं म्हणणं 100% चुकीचं असेल असं गृहीत धरलं तरी चालेल, परंतु मारुतीराव कुणीतरी मन मोठं करून सामोरे आल्याच्या शिवाय हे होत नाही. आज मला खूप आनंद होत आहे की बारामतीचे एक प्राचार्य आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, पूर्वी बारामती म्हणलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच इकडे यायचे, इकडे यायचे. आदरणीय आमचे मार्गदर्शक गादेकर सर शरद पवार विचार मंचाचे एकेकाळी कार्याध्यक्ष होते. लक्षात घ्या, मी एवढ्यासाठी आठवण करून देतो वायदंडे सर की तुमचे चाहते सगळीकडेच आहेत, म्हणून तुम्ही वेळ देऊन या समाजाच्या हितासाठी प्रसंगी पुणे विद्यापीठाच्या 11 कमिट्यावर तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय समाज हितार्थ, हे जाहीरपणे सांगता येत नाही, मी सांगू नये, पण तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला किती आनंद होत आहे लक्षात घ्या समोरच्या माणसाला की मारुती वाडेकर आणि सगळ्या मंडळींच्यामुळे आज सगळ्यांच्या डोक्यावर हे सन्मानाचे जे फेटे, अहो पंडितरावला फेटा बांधला नाही तुम्ही? नाही नाही, बांधा बांधा, 1 मिनिट काढून ठेवू द्या, काढून ठेवू द्या. तसं नाही, ऐका, तसं नाही. हा समाजाचा कार्यक्रम आहे, हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही, मी नम्रपणे सांगतो. म्हणून कुण्याही पक्षाच्या नेत्याला, आदरणीय गादेकर सर आणि आम्ही कुण्याही पक्षात काम करत असलो तरी कुण्याही पक्षाच्या नेत्याला या व्यासपीठावर एवढ्यासाठी बोलवलेलं नाही की समाज हिताचं चिंतन त्याला मर्यादा पडते. आणि मग तुमचे माझे हेडमास्टर या चळवळीतले म्हणून आदरणीय लुलेकर सरांना आपण अध्यक्ष केलेलं आहे, त्यांना मार्गदर्शक म्हणून इथं बोलवलेलं आहे. आम्हाला 2 भाषणं, एक लुलेकर सरांचं आणि वायदंडे सरांचं, दोन्हीही भाषणं आमच्या घराघरामध्ये पुढच्या काळात कायम आमच्या कानात गुंजत राहिले पाहिजे. आणि आम्हाला आळस आला तर ओट, जागा हो आणि कामाला लाग, हे बळ मिळावं एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्ही सगळे विनंतीला मान देऊन आयोजकाच्या अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण, अण्णाभाऊ साठे कला अकादमी आणि संशोधन केंद्र, मी अध्यक्ष आणि आमचे पंडितरावजी सेक्रेटरी आहेत. आणि आम्ही दोघंही गेले 20 वर्षे अकादमीच्या वतीनं वेगवेगळे असे प्रबोधनाचे व्यासपीठ वेगळं असेल पंडितांनाचं, पण आमचं अंतकरण एक आहे दोघांचं, त्यामुळे आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे मला सांगायला आनंद होतो. आज चिमुरे सरांचा विशेष सत्कार आपल्याला करायचा आहे. चिमुरे सर आलेत. एक गाव असं नाही की ज्या गावात संध्याकाळी प्रबोधनाचं काम चिमुरे सरांनी केलं नाही. म्हणून सगळ्यांची मी लांबत चाललेलं माझं मनोगत इथंच थांबवतो. आणि नारायणरावांनी मन मोठं करून मला इथं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली ते नारायणरावांचे आभार मानतो, समोर बसलेल्या सगळ्या मंडळींचे आभार मानतो. आणि आमच्या विनंतीला मान देऊन चांदणे साहेबापासून सगळी मंचावर उपस्थित असलेली आदरणीय
समाजाच्या हितार्थ भूमिका घेऊन लढणारी ही मंडळी जी आज उपस्थित राहिली, मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि नियोजनामध्ये आमच्याकडनं काही उणीव राहिली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.